कामोटा गांव में मंगलवार की सुबह गांव के ही एक 3 साल के बच्चे की लाश एक बंद कार में पाई गई। इस वारदात की जानकारी मिलते ही कलम्बोली पुलिस घटनास्थल पर पहुंची और मृतक बच्चे को पोस्टमार्टम के लिए अस्पताल भेज दिया गया। कहा जा रहा है कि 3 वर्षीय मृतक बच्चा राज प्रकाश पेटकर और 2 वर्षीय साक्षी विठोबा गोंधली सोमवार के दिन घर के पास खेल रहे थे, लेकिन शाम होने के बाद भी इन दोनों बच्चों का कोई पता नहीं चला। तब जाकर उनके माता पिता तथा गाँव वालों ने उन्हें ढूंढने की कोशिश की, मगर वो नाकाम रहे। आखिरकार इन दोनों गुमशुदा बच्चों की कलम्बोली पुलिस थाने में शिकायत दर्ज करवाई गई, लेकिन मंगलवार की सुबह ये दोनों बच्चे हनुमान मंदिर के पास खड़ी एक इस बंद कार में मिले। जैसे इसकी जानकारी घर के सदस्यों को मिली, तब घर के सदस्यों ने गाड़ी खोलकर बच्चों को बाहर निकाला, लेकिन 2 बच्चों में से 3 साल के राज प्रकाश पेटकर की मृत्यु हो चुकी थी और साक्षी गोंधली सोई हुई अवस्था में पाई गई। इस घटना की जानकारी तुरंत कलम्बोली पुलिस को दी गई। घटना की जानकारी मिलते ही कलम्बोली पुलिस ने घटनास्थल पर पहुंचकर स्थिति का जायजा लिया और बच्चे के शव को पोस्टमार्टम के लिए एमजीएम अस्पताल में भेज दिया गया है। इस पूरे मामले की जानकारी कलम्बोली पुलिस थाने के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री विधाते ने हमारे प्रतिनिधि को दी। ही जी 2 मुलं आहेत, मुलगा राज वय वर्ष 3 आणि मुलगी साक्षी, हे काल 10:30ला घरामधून खेळायला घरासमोरच हनुमान मंदिराच्या परिसरात खेळत असताना त्या ठिकाणाहून ती नाहीशी झाल्याबद्दल आमच्याकडे पहिल्यांदा मिसिंग कंप्लेंट दाखल झाली। मिसिंग नंतर आम्ही आणि गावकरी सर्वांनी मिळून काल मिसिंग झाल्यापासून शोध मोहीम सुरू होती, परंतु ती काही कुठे भेटले नाहीत। आणि आज सकाळी या ठिकाणी जी इंडिका गाडी उभी आहे, या गाडीमध्ये या गाडीचे मालक जे आहेत त्यांनी काल गाडी उभी करून ठेवली होती। त्यामध्ये त्यांनी बाहेर इंडिका घेऊन जाण्यासाठी निघाला असताना त्यांच्या दार उघडल्यानंतर लक्षात आलं की मुलगा आणि मुलगी हे त्या गाडीमध्ये आहेत, परंतु त्यावेळेस त्यांनी पाहिलं असता मुलगा मृतावस्थेत होता आणि मुलगी खाली सीटच्या खाली बसलेली होती। त्यानंतर लक्षात आल्यानंतर सदरचा मुलगा मयत किंवा कशाने मयत झाला त्याबाबतचं त्याचं शवविच्छेदन अहवालासाठी त्याला ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलेलं आणि त्या ठिकाणी सर्टिफिकेट शवविच्छेदन अहवाल प्राप्त होत असताना इतिहास मरण कशाने आले याबाबत स्पष्ट होईल आणि प्राथमिक अंदाज पोलीस आता सध्या तरी तसं काही सांगता येत नाही, परंतु निश्चितपणे डॉक्टर सर्टिफिकेटशिवाय आम्हाला सांगता येणार नाही। सोपोकेशन जे झालं काय सांगता आपल्याला काही सांगता येणार, परंतु गाडी मालकाने गाडी लॉक नव्हती, गाडी उघडी होती आणि उघड्या गाडीमध्ये आतमध्ये पुढे जाऊन बसल्यानंतर त्यांच्याकडून लॉक करू शकतो परिस्थिती सध्या तरी आहे, परंतु परिस्थिती शवविच्छेदन अहवालानंतर आम्हाला लक्षात येईल। कारण हा जो परिसर आहे ज्या ठिकाणी गाडी मिळाली आहे पूर्ण रहदारीचा आणि वर्दळीचा आहे आणि या ठिकाणी असे एखाद्याला असं गैरकृत्य करता एवढं सहजासहजी शक्य होणार नाही आहे आणि सगळ्यांनी शोधलं असताना पूर्ण तलाव इतर बिल्डिंग इकडं तिकडं खड्डे बिड्डे सगळीकडे बघितलं, परंतु एवढं लोक बघत असताना कोणाचं लक्ष त्या गाडीमध्ये गेलं नाही आणि त्या मुलांचा 2 मुलांपैकी त्या राज नावाचा मुलगा वर्ष 3 यामध्ये माहीत झाले।